राज्यात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झालेला आहे। बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवरती आता दुबईचं संकट ओढावलंय। वर्ध्यात पेरलेले सोयाबीन उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये आतापर्यंत 305 तक्रारी दाखल झालेल्या आहेत। त्यापैकी सर्वाधिक 181 तक्रारी या देवळी तालुक्यामधील आहेत असं कळतंय। तिकडे आर्वी, आष्टी तालुक्यांमध्ये सुद्धा हीच स्थिती पाहायला मिळते। त्यामुळे तातडीनं लक्ष द्यावं आणि या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। बुलढाण्यामध्ये बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये तक्रारी नोंदवल्या गेल्या, यापैकी 300 तक्रारी या घाटाखालील खामगाव तालुक्यातील असल्याचं कळतंय। मंत्री आकाश फुंडकर यांनी कृषी मंत्र्यांकडे नुकसान भरपाईची मागणी सुद्धा केली आहे। या शासनाच्या नियमानुसार जर म्हणजे पाठपुरावा करत असताना शेतकऱ्यांना 12 महिनेची जी पेरणी केल्यानंतर जे एकच उत्पन्न येते याला सुद्धा फसवणूक झालेली आहे हे असं समजल्यामुळे काही शेतकऱ्यांची आत्महत्येच्या इकडे वाटचाल दिसत आहे। परंतु राज्य शासन आणि केंद्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। तरी संबंधित शेतकऱ्यांना म्हणजे न्याय देण्याचे काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। मी शेती पेरली ते बी निघालं नाही आहे। परिस्थिती अशी आहे की इकडून तिकडून पैसा आणून पेरून टाकला। आता दुबार पेरणीसाठी आमच्याकडे काही नाही आहे। शासनानं अशा कंपन्या ज्या फसवणूक करतात याच्याकडे कडक निर्णय घ्यायचा आणि शेतकऱ्याला लंब घालून काही या कंपन्याला भेटणार नाही आहे। आणि हे जे मार्केटमधून बियाणं घेतात याच्यावरही कडी कारवाई करायची। किती नुकसान झालं? हा, माझं कमीत कमी नाही करता तरी आज 2 थैल्या निघल्या नाहीत का तरी माझं आज 8 ते 10 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे पेरणी गिरणीचं।